हय हय, आयज प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें म्हणल्यार आयज आमचे आकाडकार आनी दिवाडकार ओल्ड गोवाचे सगळे लोक आमी एकटेन जमलेले, जुयेकार सगळे जे आमचे तीर्थार म्हणटा थंय एक न्यू आरती घाट म्हणून एक प्रोजेक्ट येता. जवळ जवळ त्या प्रोजेक्टाचो कॉस्ट आहा 11 कोटी रुपया. सो जाला कितें, आमचे थंयसर एक स्मशान भुमी आसा आनी आतांची न्हू ही मोर देन 200 वर्सां पयलींची आयज तूं जर वचून पळयतलो जाल्यार ती पार्टी आसा. त्याच्यानी पयलीं 300 वर्सां 500 वर्सांची आमकां खबर ना, पण आयज जी पळय वस्तू ती आसा ती 200 वर्सांची पार्टी आहा, म्हणजे ती 500 वर्सां पयलींच्यानूय आसूं शकता. म्हणजे जे पद्दतीन तेजेर डेट आहा पळय ती. आयज जाला कितें, प्रोजेक्ट तुमी कितले हाडा आमकां कांय येना, पण आमच्या ज्या जाग्यार स्मशान भुमी आसा ती खंय तरी काडून उडोवपाची आनी लोकांक आमकां थंय जागो दिवपाचो ना, अशी त्या पद्दतीन थंयसर ती डेव्हलपमेंट चालू आसा. आरती घाट म्हणून थंयसर प्रोजेक्ट चालू आसा, तो आमकां थंय जाल्लो नाका. आमची कितें, आमची स्मशान भुमी आमकां जी पळय कोण आमी त्यांच्या मतदारसंघान वचून कितें आमकां बंगलो बांदपाक आमी जागो मागना. जी पळय आसा, जे आमची स्मशान भुमी आसा ती आमकां खंयच्याय परिस्थितीन थंयच्या थंयच जाय. आमकां आनी दुसरे कडेन बी पर्याय कांय नाका. हांवें मुख्यमंत्र्या कडेन चर्चा केली. मुख्यमंत्र्यान म्हाका आश्वासन दिल्लें. इवन हांव प्रेमीन शेट आमचो आमदार आसा मयेचो म्हजो मित्र, तेजे कडेन हांव काल उलयला. तेणी म्हाका सांगला आपूण सोल्युशन अर्जंट काडून दिता. आयजूय सकाळी हांव उलयला, पण कशें जाता थोडे कडेन तेंचो कोण नाल्यार कोण तरी मदीं भितर पडटले आनी तितून भितर नाका आमी कित्याक दिवया अशें. आयज जर पळयत आयची सकाळचीच स्टोरी, आमचे थोडे जाण गेल्ले सगळे आकाडकार भाव दिवाडकार जावं बाकीचे सगळे गेल्ले तेन्ना अक्षरशः जे पळय आमी मसंडेक आमचे जे पळय कितें लायल्ले ते सुद्दां तेंच्यांनी आयज काडून उडयले आसा. सो आमी पळयले, खूब दीस जाले, म्हयनो जालो आमी पळयता जे कशा पद्दतीन हे प्रॉब्लेम सॉल्व जावपाक जाय त्या पद्दतीन आमी मुख्यमंत्र्या कडेन बसून आमकां आश्वासनूय दिल्लें आसा सीएमान की आपूण तुका जाय तशें तें करून पयलीं दिता. सो आयज जर सकाळी जर गेले जाल्यार तेंच्यांनी जे आमचे पळय मुसंडेक लायिल्ले कितें कितें आसलेले ते सुद्दां तेंच्यांनी आयज काडून उडयले आसा. आतां आमी चड ते खोपून घेवपाचे ना. आमचो एकूच आसतलो की आमी सगळे जाण एकटेन आसा, सगळे जाण एक रावन आमी ते म्हणजे जो पळय आरती घाट आसा ह्या प्रोजेक्टाक आमी ओपोज करतले. जेणे करून आमचो जर प्रॉब्लेम जर सॉल्व जालो जाल्यार तेंच्यांनी अवश्य तो प्रोजेक्ट बांदचो. आमचो तितून विरोध काय ना. पण जे पळय आमची स्मशान भुमी काडून जर ते प्रोजेक्ट जर करतले जाल्यार आमचो तेजो 101% आमचो विरोध आसतलो. आनी ते खंयच्याय परिस्थितीन हांव तरी जावपाक दिवचो ना. आनी सगळे लोक आमी आमचे गांवचे लोक आकाडकार म्हण, दिवाडकार म्हण, ओल्ड गोवाचे म्हण, सांतिस्तेचे म्हण, सगळे तीर्थावयले म्हण आमी सगळे एकटेन आसा. आमी खंयच्याच परिस्थितीन तो प्रोजेक्ट तसो आमची मसंडी काडून तांकां आमी हाडपाक दिवपाचे ना. कारण परत हांव मुख्यमंत्र्या कडेन टायम मागला. फाल्यां हांव मुख्यमंत्र्याक मेळटलो आनी 3 दिसां भितर हेजो आमकां सोल्युशन जाय ह्या पद्दतीन आमी हो आतां सगळो तयार करतले. ती मसंडी ती मया पडटा काय कशी कितें? नारवा पडटा, म्हणजे ती आता मया मतदारसंघान पडटा, पण आमची मसंडी ही नारवा. आमचे लोक आसा थंय, आमचे दिवाड म्हणजे आमच्या मतदारसंघाचे लोक आसा. पण कशें आसता ती आता व्हरून कोणी मसंडी बांदलेली ना. ही 500 वर्सां पयलींची मसंडी आनी ती मसंडी काडप हे सादारण. आयज जर कितें जर जालें जाल्यार आमी थंयच वयता. आमी खूब फाटी थंय गेल्या, आमचे खूब भाव कितलेच जाण थंय हे केल्या. आमी थंय मोडी लासलेली आसा. हांव स्वताक थंय गेल्लो आसा की आयज वचून आमी खंय बाबा आमकां थंय मसंडी दिया म्हणून आमी जागो मागना. हे प्रॅक्टिकल आसा, जे आसा तें आसा. आनी हे आतांचे न्हू, हे पुर्वजांचे आमचे दवरलेले आसा पळय ते आसा थंय. ते आमी थंयसर प्रोजेक्ट आजून सांगता. आमी प्रोजेक्टाक तसो विरोध करना, पण आमची जर स्मशान भुमी जर काडूंक जर गेले जाल्यार आमी कसोच तो प्रोजेक्ट येवपाक दिवपाचे ना. इवन सीएमान म्हाका आश्वासन दिल्ल्या. हांव 3 दिसां भितर हेजो म्हाका फायनल रिजल्ट म्हणटा तो जाय. आमी कंप्लिटली आमचे लोक आमच्या बरोबर आसा. नाल्यार आमी बाकीचे कितें एक्शन घेवपाक जाय ते आमी सगळे लोक आमी तयार रावलेले आसा. आमी जस्ट प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण आयज जी पळय तेंच्यांनी विटंबना केल्ली आसा ज्या त्या मसंडीन वचोन जे आमच्या स्मशान भुमीन, ती आमी परत आनी खोपून घेवचे ना. नाजाल्यार मागीर ते वाडत उरतले आनी आमी तो प्रोजेक्ट कायमचो बंद उडयतले. मसण काडून कितें देवूळ बांदपाक तेंचो हे आसा? कोण करता ते? आतां तुका आमचो लॉयरूय आसा, सुहास भाई आसा, तोय तुमकां सांगतलो. कोण करता म्हणल्यार त्या सायडीचेच मया मतदारसंघान लागता म्हणल्यार ते करता न्हू. आमी कितें आयज वचोन तेंचे कडेन तो जागो मागना मसंडी घालपाक लागून. तो पयलींचो 500 वर्सां पयलींच्यान ती आसा, तो आमकां खंयच्याय परिस्थितीन ती थंयसरली आमी हात सुद्दां लावपाक तांकां परत दिवचे ना त्या मसंडेक. तो प्रोजेक्ट एक तर तांकां रिजेक्ट करचो. 11 कोटीचो प्रोजेक्ट हा. एक तर तो रिजेक्ट करा नाल्यार आनी खंय व्हरून बांदा. पण त्या जाग्यार आमी तांकां आतां परत आनी अलाव करचे ना. डिपार्टमेंट खंयचे त्या प्रोजेक्टाक? टुरिझम? म्हाका दिसता टुरिझम डिपार्टमेंट तो प्रोजेक्ट बांदूंक पळयता. थंय टेम्पल येता आनी कितें कितें भरपूर कितें कितें तेंची एक्टिविटीज आसा. तो आमी एक ब्रोशर पळयल्लो तेंचो.
पण आमची मसुंडी काडून जी आमची समशान भूमी काडून आमी ते परत ते करपाक आमी दिवपाचे ना. आमी तिचेर ठाम आसा. हांव 3 दिसां भितर म्हणजे आयज जालो संडे, मंडे, ट्युजडे, वेनसडे पर्यंत म्हाका हेजे रिजल्ट म्हणटा तो सारको ठामपणे जाय. हे हांव मुख्यमंत्र्या कडेन फाल्यां मिटींग दवरले, म्हणजे हांवें मागल्या मिटींग, म्हाका टायम मागला. फाल्यां वचून हांव डिस्कस करतलो. तुमचे गावातले कितकी घरां लागता जावं कितले गांव लागता ते मोसंडी? पळय, आमचो आखाडा लागता, सांतिस्तेव लागता, ओल्ड गोवा लागता, तीर्थार लागता, दिवाडे लागता. आमकां तूं चिंतत जाल्यार वाशे खूब लागता. म्हणजे सगळे अशें धरून चल की ती सारकी पुर्वजांची आनी आतांची न्हू, एक कितले 500 वर्सां पयलींची ती आमची मुसळ आहा. आणि तुमकां जर दुसरी जागा दिली पर्यायी जाल्यार कशें कितें? पळय, आमकां पर्याय जागा म्हणटा पळय, पयर हांव MLA आमचो प्रेमीन शेटा बरोबर गेल्लो. पर्याय जागो जर तुमी हांगा जर देवूळ बांदता, आमी सगळे लोक ओके चल आमी मान्य करपाक आसलेले. पण कितें आमचे मसंडेची तुमी हिटमणां करून तुमी पर्याय जागो आमकां दिवपाक शकना. आमी एकदां एक्सेप्ट केले कितें म्हणून आमकां पयलीं थंयसर दर्या सायडीन आमकां बांदून दिया 300 मिटर, तेज्या उपरांत हांगा हात लाया. पण आयज ती परिस्थिती कितें जाल्या, ती ते 300 मिटर दिवपाक सोडूनच घाल. आयज आमची आसलेली मसंडी जी समशान भूमी ते कितें लायिल्ले ते हे काडून उडोवपाक तयार जाल्ले आसा, ते आमी खोपून घेवपाचे ना. आमचो सारको विरोध आसतलो आनी प्रोजेक्ट हांव बंद उडयतलो. आता तुम्ही गेल्ले थंय, तुमचे जे गावचे लोकल आसा ते थंय बीन गेल्ले कितें? आमचे एवरीडे गांवचे लोक वयता, आयजूय गेल्ले आसा, कालूय गेल्ले आसा, कंटिन्युअसली थंय वॉच करता. कारण ती एक समशान भूमी जे पळय आसा थंय मोडी आमी जळयता, थंयसर कितें काडचें न्हू तेंच्यांनी. पण ते आतां कितें आसता, आतां चड जावन पडलेले आसा. तेका लागून आतांच आमी इतले तेंप शांत रावले कितें आयज ना फाल्यां हें सॉल्व जातलें म्हणून अशें जाल्लें. पण ते हेच्या भायर वचोंक लागले. म्हणून मुख्यमंत्र्यान तेजेर वेनसडे पर्यंत हेजेर आमकां कितें तें स्पश्टीकरण आमकां दिवंक जाय. आनी हो प्रोजेक्ट ना जाल्यार आमी टोटली हो प्रोजेक्ट आमी बंद उडयतले. तो पंचायतीक पडटा न्ही, तो काय कोणाक पडटा ती मसण कोणाची? पंचायतीक पडटा. पंचायतीच्या ज्युडिशनान आहा ती, हय. पंचायतीक पडना ती. पंचायत ज्युडिशनान हय. आसा. प्रायव्हेट लँड प्रायव्हेट आणि सराक पयलीं उरून काबार करून. ना आतां तो ना कितें टेक्निकल कितें आसा जाल्यार टेक्निकल तुमी सराक खबर, कारण लॉयर आमचो सुहास भाई आसा तो वळवयकर, तो तुमकां सांगतलो. हांव एडवोकेट सुहास वळवयकर, आखाडाचो हांव रहिवासी आणि आय एम डायरेक्टली एफेक्टेड ह्या सगळ्या ही पळय आतां पळय राडार जाल्ली आहा. आय एम ऑल्सो वन ऑफ द विक्टीम ऑफ दीस. आय एम वन ऑफ द विक्टीम. आमचो गांवकाराचो प्रश्न हो एकूच आसा की खंय तरी कायदो म्हणटा पळय तो आसपाक जाय. कोणाच्या घरांत भितर सरत, तेका घरांतसून भायर काड, तुजे कडेन फोर्स आहा म्हणून हो कायदो न्हू. आयज पळय जो पळय आमचे दहनभुमीचेर जे पळय कारस्थान घडत येता, ती रितून जाला अशें प्रोजेक्ट करपी GTDC, गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, तेंच्यांनी आरती प्रोजेक्ट म्हणून एक प्रोजेक्ट काडला. तितून म्हणजे आरती प्रोजेक्ट, आरती घाट म्हणजे कितें की सबंद लोक एकठांय जाता आनी आरती करता देवाच्यो. आतां जेन्ना तुमी देवाच्यो आरती करता तेन्ना लोकांची सेंटिमेंट तांकां धोवंक जायना. तुमी ही जी आतां सरान सांगल्या प्रमाणे, आमच्या ऑनरेबल MLAन सांगल्या प्रमाणे, ही धनभूमी पळय जी आसा ती जवळ जवळ 6 ते 7 गांवांची एकठांय धवन भूमी. ते आखडकाराची न्हू. आखडकार तुगेले सिवल अशिकार, नार्वेकार, बाणजुवेकार, दिवाडकार, नार्वेकार हे सगळे भितर ते हाडून आपली प्रथा जळयता. आतां प्रश्न हो आसा की जर हे फाल्यां तुमच्यानी काळून उडयलें तेंच्यांनी, जाल्यार ह्या गांवच्या लोकांनी खंय आपली प्रथा जळोवपाची? हेजेर ना सरकारान लक्ष दिला, ना GTDCन लक्ष दिला, आणि काही मोजके लोक आपल्या वेस्टेड इंटरेस्टाक लागून ते उखडून उडोवपाक सोदता. आतां म्हाका सांगा तुमी, नार्वेकारांक त्या भुमीक हात लावपाचो प्रश्न येता कित्याक लागून? प्रश्न हो ही प्रायव्हेट जमीन, आणि प्रायव्हेट जमीन ही आमच्या गांवकारची जमीन. फोटो म्हणून पळय आमचो पळय हो आसा गांवकार जानगांव हेच्या पयलीं पुर्वाच, तेजी जमीन ही प्रायव्हेट. तेजेर आमच्या लोकांची थडगी बांदलेली आसा. ना म्हणल्यार कमीत कमी 6 डझन थडगी थंय बांदलेली आसा ऑलरेडी. ती पळय जमीन पळय जी आहा, ना म्हणल्यार ती 700-800 स्क्वेअर मिटर, 1000 मिटर जमीन आहा, ती आमच्या ताब्यान आसा. आणि हेजेर तुमी अतिक्रमण करता आणि तेजेर सरकार खबर घेता. ही गोष्ट ही मोठें दुर्दैव आमचें. ह्या सगळ्या आमच्या गांवकारांचें दुर्दैव की आमी राती कंप्लेंट घातली पुलिशेक. पुलिसांचो रिस्पॉन्स असो येयलो की ना तुमी फक्त इन्फॉर्मेशन दिया आमकां, आमी तेजें कांय करूं शकना. गव्हर्मेंट प्रोजेक्ट करता. हांवें सांगलें गव्हर्मेंट जरी जालो, गव्हर्मेंटाक रायट ना कोणाच्या घरांतसून काडून तेका भायर मारपाचो, कोणाचें घर मोडपाचें. तुका रायट आहा गव्हर्मेंटाक एक्वायर करा प्रॉपर्टी. आमी तेका एक्वायर जाल्यार करता पळय रायट ऑफ हियरिंग म्हणून आसता, ते हियरिंग त्या प्रायव्हेट मनशाक मेळटा. आमी सांगूं शकता बाबा ही आमची पळय भुमी आसा, ही भुमी फॉरगेट अबाउट एवरीथिंग.
आयची पोझिशन अशें आसा 50-500 वर्सां ही भूमी वापरता आमचे गांवकार सगळे. तांकां जरी कोणाची जरी भूमी ना जाली जायत इंकुडी जर गव्हर्मेंटाची जरी भूमी जाली जायत आमकां सगळ्यांक रायट ऑफ इजमेंट मेळटा थंयसर. वहिवाटीचो हक्क आहा ते आमकां. वहिवाट आमचे कोणूच काडूंक शकना. जर तुमकां प्रोजेक्ट करपाक जाय आमच्या एमएलएन सांगला आमचो ताका सपोर्ट बिलकुल आसा. 100% सपोर्ट आहा. पूण न्हू तो आमचेर पांय दवरतलो आनी आमचो प्रोजेक्ट तुमी घालतले कित्याक मुठभर नार्वेकार तेजेर हे घालूंक सोदता. त्या गांवचे थंयसर येताले पयस फातर मारताले. असल्या दबावा खाला पब्लीक येवपाची ना केन्ना. ते टेम्पररी पूण मस्त फातर मारताले. आमचे कडेन खूब जाता. आमच्यान खूब बरें जाता. पण आमी मनुश्याच्या हितून वयता. आमी देवाक मानता. आमी देवाक भियाता. जाल्यार आमी जें कितें करूं जाय तें देवाक भिवन करतले आनी कायद्याक भिवन करतले आनी कायदेशीर करतले. आमकां एक उमेदीची गोश्ट आहा की आयज आमच्या बरोबर आमचे एमएलए आमच्या बरोबर आसा. आमचे सीएम आमच्या बरोबर आहा. आनी ना म्हटलो जाल्यार त्याच गांवचो एमएलए पळय आहा तोय आमकां सपोर्ट करता. पण जाता कितें की मुठभर लोक खंय तरी कितें तरी उसपावंक सोदता हो इश्यू तेंच्या फायद्याक लागून. हे आमी खपोवचे ना. हे मुठभर कोण लोक ते आयडेंटिफाय जायना. जीटीडीसीचो गव्हर्नमेंटाचो प्रकल्प आणि तुम्ही मुठभर होच प्रश्न आहा की जीटीडीसीचो प्रोजेक्ट लेट द गव्हर्नमेंट डू इट. थंय 4-5 मनीस येता आनी थंय गडबडी करता. ते नार्वेकार नार्वेकार कित्याक मदीं येतात? प्रकल्प सरकारचो. एक्झॅक्टली. प्रकल्प अशी खबर घेताले आम्हाला कंप्लेंट केली तेंचेर. ती आता तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणली पळय ताचे कितें डॉक्युमेंट जावं कोणी आसा लिगल हेअर्स आसा तेजे लिगल हेअर्सूय आहा. नारायण हडी फोटो ह्या आमच्या गांवकाराची ती प्रॉपर्टी आणि तेजे वारसदार आसा. कळ्ळें न्ही? तेजे वारसदारी गांवान आसा आमच्या. तरी पूण एक्विजिशन बीन कितें करूं ना. आमचे ग्रामस्थ आमी कल्पनाय करूं शकना तुम्ही वरसून तुम्ही खडत येताले आनी आमची तुम्ही हेजेर घालून घालताले म्हणून. तुम्ही करता प्रोजेक्ट करा. आमच्या ताका ऑब्जेक्शन ना. पण जेन्ना तुम्ही आयज ती दहन भूमी जेन्ना आमची डिस्ट्रॉय करूंक येता आनी तेंचे कित्याक कोणें खंयसून तांकां कितें जालां खंयचे वेस्टेड इंट्रस्ट खंय फाटला ना कांय कळना आमकां. एक पॉसिबिलिटी आहा की खंय तरी जमाव जाता आनी कोण फाटसून फातर मारता. तुम्ही वेस्टर्न इंटरेस्ट हो शब्द कित्याक वापरलो? हो तर गोवा सरकारचो प्रकल्प जीटीडीसी. तो तुमकां खबर आहे गेली 6-7 महिने ते प्रकल्पा संदर्भात पेपरार येत आसा मंजुरी आनी कितें कितें आसा. मोगीच आसले मंजुरी पळय जी आसा ताका विथ कंडिशन आहा. आमी 7 महिने जाले वगी आसलेले कारण जोपर्यंत आमच्या पांयाचेर पांय दवरून आसलेलो तोपर्यंत आमी वगी आसलेले. आता परिस्थिती अशी जाल्या खोडून येयल्या आनी डायरेक्टली ते इंटरफेअर जाता न्ही. ते मोडून उडाय तोडून उडाय अशी भाशा जेन्ना उलयता आनी थंयसर आमी मोडटाले ते खंयचे जर लायताले मोडटाले बी जेन्ना उलयता तेन्ना आमी हाल्ले आतां. कोणाचो वेस्टर्न इंटरेस्ट आहा म्हणून तुम्ही आता जागे जाले? ना 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 आमचो आतां इंटरेस्ट पळय आहा तो वेस्टर्न इंटरेस्ट आसूं अथवा नासूं आमचो इंटरेस्ट प्रोटेक्ट करपाक आमी जागे जाल्या. सार्वजनीक स्मशानभूमी ती हा सार्वजनीक स्मशानभूमी थळगी कशी आयली? थळगी बांदली प्रॉपर्टी आमच्या गांवची स्मशानभूमी खंयच गोंयांत थळगी ना. तुम्ही आता म्हणटा 6-7 थळगी ही आसा. 6-7 थळगी पळय ज्या 200 वर्सां पूर्वीची तुम्ही पळय जी करता प्रश्न करता तो आताच्या कायद्या प्रमाणे 200 वर्सां पूर्वीची सराव सांगल्या प्रमाणे तेची पाटी लायिल्ली आहा. हा तेन्ना हे रेस्ट्रिक्शन काय नसलेलें. थळगी माय काय तुमच्या भोंवतीन आपल्याक दिसलें आपल्या ताकद आहा कोण श्रीमंत मनीस आहा तेणें बांदलें सारकें. आता कोणाक बांदूंक दिनात तुम्ही? आमी दिवतले काय ना जालो प्रश्न हांगासर ना सध्या. हो आमचो आमी कोणाक बांदून दितले काय बांदून दिवचे ना आमी फक्त म्हणजे मोडून दिवचे ना असा पळय ते थळगी दवरा थंयसर. आमचो एकूच हे आसा की थंयसर खंयच्याय परिस्थितीन आमची जी पळय स्मशानभूमी आहा ती थंयसरली काडूंक जायना. आमचो मुद्दो इतलोच आहा. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट कितले करता आनी आमी सपोर्टूय करता पण कशें जे पळय आमची स्मशानभूमी आसा जी मसंडी ही काडून आमकां प्रोजेक्ट नाका. तुम्ही ते सोडून आमचो तो जागो सोडून तुम्ही आनी खंय जाय तितले करा. आमचो कांयच अपोज ना. हे हांव मुख्यमंत्र्या कडेन उलयल्लें आसा आनी मुख्यमंत्र्यान आश्वासनूय दिल्लें आसा. आतां कितें जालां आमी 2-3 महिने जाले शांत बसले आमकां सांगला त्या पद्दतीन ते करून दितले अशें म्हणून आमी रावले. आतां पळयलें जाल्यार ते सारखे मनशाक जळयता थंय भितर पावल्या आनी ते कदाचित ते आमी जर कोण जर आमचे डेली जर रावंड मानना जाल्यार ते काडूनय उडोवंक शकता अशी सद्याची सिच्युएशन आहा. पण ते आमी करपाक दिवचे ना. योग्य जर पडत जाल्यार मोठो आमी हे करून आंदोलन करून आमी तो प्रोजेक्ट रिजेक्ट सुद्दां करपाक आमी फाटी रावचे ना. आनी मुख्यमंत्री आमकां सहकार्य करतलो टुरिझम मिनिस्टरूय आमकां सहकार्य करतलो. इवन गरज जर पडत जाल्यार प्रेमीन शेट सुद्दां आमकां आमचो एमएलए थंयसरलो जो मयचो तोय सपोर्ट करतलो. कारण आमी मुद्दम जावन तुमच्या हितून येवन आमकां मोडी जळोवंक दी अशें म्हणून मागना. जे आसा 200 वर्सां पयलींचे जे 500-200 वर्सां हांव कित्याक म्हणटा फुडल्या वर्सा ताका 200 वर्सां जाता. जी पळय थंय पाटी घातलेली आसा
ती 1827ची आसा. 1827ची पार्टी आसा म्हणजे तूं चित आता फुडल्या वर्साक ताका 200 आणि त्यान पयली कितली ती 300 आसलेली का 1000 आसली ती आमकां खबर ना. आमी तो कित्याक लागून मागता फाल्यां सकाळी कोणाक कितें जर जालें खंय व्हरून हें करतले. प्रत्येक जण आमी इतले 7-8 हितूंतले आमचे मतदारसंघाचे लोक येवन थंयसर आमी मडी जळयता. आमी स्वताक थंय कोण गेल्ले आसा. पण हे अशें जावंक जायना. आयज आमी ओगी रावलेले हे कारण अशें न्हू की येतले आनी ती मसंडेचे आमचे जे पळय तितलो आहा आयज तुका मोडे दवरले जाल्यार थंय 10 जाणां उबे रावपाक परिस्थिती ना अशें जावन पडला. म्हणजे आमी ओगी रावले हेजे कारण हें न्हू की तुमकां जाय ते आख्खे काडून उडयतले म्हणून. पयलो आमचो हो प्रॉब्लेम सॉल्व जावपाक जाय. मागीर त्यांचो प्रोजेक्ट कितें आसा तेंच्यांनी फुडें करचो. पण आमचो जो पळय कितें आसा हक्क आमी मागता जो 300 मिटर जो आमकां लोकांक थंय जळोवपाचें हें आसा तें आमी खंयच्या हितून तें आमी खपोवन घेवचें ना. नाजाल्यार हांव मुख्यमंत्र्या कडेन रिक्वेस्ट करतलो तुमच्या माध्यमांतल्यानय करता. फाल्यां हांव मेळपाचोय आसा. 3 दिसां भितर बुधवार पर्यंत तेणी आमकां हेजेर ठोस सारको निर्णय आमकां दिवचो. हांव इतलेंच हांव तुमच्या माध्यमांतल्यान म्हणटा. हांव मुख्यमंत्र्याकय हांवें रिक्वेस्ट केला. फाल्यां टायमय घेतलेलो आसा. आमचो आनी व्हडलो कांय हें ना इश्यू ना. पण राजेश बाब तुम्ही म्हणता मुख्यमंत्री तुमच्या वांगडा टुरिझम मिनिस्टर तुमच्या वांगडा जाल्यार अशे कोण आसा जे मुख्यमंत्री आनी टुरिझम मिनिस्टरा वयर आहा जे हो प्रोजेक्ट हांगा अशे तरेन कॉन्ट्रॅक्टर कशें आसता पळय ना ना हितून मिसअंडरस्टँडिंग करून घेवपाचें कांय ना. हितून कशें आसता मुख्यमंत्र्याक थोड्यो गजाली थोड्यो खबर आसूंकूय शकना जी बाबा थंयसर मुसंडीत पयले तेणी पण थंय तेकोन काम करता काय तेच्या फुडें काम करता हें प्रॅक्टिकल तेकाय खबर आसचें ना. नाल्यार आमच्या बरोबर मुख्यमंत्र्यान हांव तेका टायम घेवन तेच्या बरोबर थंय सर्वे करूंक जाता. रेमिन शेटा बरोबर टुरिझम मिनिस्टरा बरोबर आमी सर्वे करूंक शकता. तेय आमी ऑप्शन दवरला. आमचो इतलोच कितें आतां तुमीच म्हाका सांगा तुमी आतां इतले कडेन वयता मुसंडी कोण काडूंक शकता जी आसा ती आनी जी चालू आसा बरें कोण ना आनी आमी 2 वर्सांनी गेल्या थंय आनी कोण तरी जागो जालो अशें म्हणून कितें तरी आसा. अरे डेलीचे डेली कोण नाल्यार कोण तरी आमचो हें जाता आमी डेली वयता थंय. ते तुमी अचानक दुसरो प्रोजेक्ट हाडला म्हणून ते हें करपाचें ना आनी आमी ते करूंक दिवचेय ना. हो आमचो स्टँड आहा कित्याक आमी सगळे लोक एकटेन जाल्ले आसा. आमी राव टायम बी दिल्लो आसा. मुख्यमंत्र्याक रिक्वेस्ट करता की बुधवार पर्यंत तेणी हेजेर आमकां फायनल डिसिजन आपलें सांगचें. हे आतां कोण जीटीडीसी करता पंचायत करता काय कॉन्ट्रॅक्टर करता. पंचायत कशी करतली पळय तितून आमदार आसतलो जीटीडीसी हा आमचो मुख्यमंत्र्याकय खबर आसतली. हे सगळे जाण सगळे 11 कोटी कोण बेश्टे हें करचो ना न्हू. हो जो पळय प्रोजेक्ट आसा 11 कोटीचो कोण पास करतलो सरकारच पास करतलो. प्रोजेक्ट म्हणा हे मोडपाचे हे कोण जीटीडीसी करता म्हणजे सगळ्याची मान्यता घेऊन करता. पण तांकां थोडे गजाली खबर ना की ते आमची मसंड काडपाची आहा म्हण. आयज जर आमी मसंडे कडेन कितें लायले ते सुद्दां आयज काडून उडयल्ले. अक्षरशः आमचे भुरगे थंय गेल्ले आसा ते काडून उडयल्ले आसा. जाल्यार तुमकां हांव व्हरून सुद्दां प्रेस फाल्यां सुद्दां थंय वचून आमी पळोवंक शकता. पण हांव मुख्यमंत्र्या कडेन फाल्यां टायम घेतला सीएमा कडेन तेजे कडेन उलोवन हांव मागीर फुडें तुमचे कडेन परत एकदां तुमकां हांव सांगतलो कितें तें. कितली जागा आसा 300 आसा काय चड आसा जागा. जागा ती खूब व्हडली आसा. पण जे पळय आमी मोडी आतां जळयता थंयसर तेकोन काम चालू आसा. आमी 300 आमकां सोडा म्हणटा. 300 म्हणजे आमकां पळय मुसंडीक आतां आमकां कितलो जाय एक 300 मिटर. आमी ओगीत वचून थंय 1000-2000 जागो जो आसा पळय तो आसा. बाकीचे जागो आमचो तो सगळो सोडून बाकीचे कितें करता पळय तो तेंचो लुकाड. आमचो प्रोजेक्टाक तसो विरोध ना पण आमची मुसंडेक हात लावपाक जायना हो आमचो मेन मुद्दो. थँक्यू. येस.